पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः दाखल होणारा अगदी महत्त्वाचा घाट म्हणून ज्याची ओळख होती असा गगनबावडा घाट म्हणजे जो करूळ घाट आहे याचं काम सध्या सुरू आहे। मात्र हे काम जे आहे ते जानेवारी महिन्यापासून सुरू आहे। कुठेतरी आता दिरंगाई होते, त्यामुळे इथला व्यापारी वर्ग जो आहे तो आता कुठेतरी भरडताना दिसतोय। एकंदरीत कोरोनानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचं जे मोठा व्यावसायिकांना जो फटका बसलेला आहे त्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत। मला सांगा, काय सांगाल, कशा पद्धतीचा आता तुमचं जे जीवन रोजगार आहे, इथल्या व्यापाऱ्यांचं जीवन रोजगार आहे, कशा पद्धतीचं चालतंय? आज आमचा वैभववाडीतील सर्व व्यापारी आज या घाटमाथ्यावरून येणारा जो रस्ता आमचा करूळ घाट होता, त्या घाटमार्गावरून येणाऱ्या आपला माल म्हणा काय म्हणा त्याच्यावर सगळं अवलंबून होतं। आणि आज तो मार्ग आमचा बंद झाल्यामुळे आम्हाला ट्रान्सपोर्टचं थोडंसं भाडं वाढलं म्हणा। प्रत्येक व्यापाऱ्याचं येणारा माल थोडासा जादा किमतीने येतोय, त्यामुळे तो आम्हाला जादा किमतीने विकावा लागतो। स्थानिक जो ग्राहक आहे तो आम्हाला तेवढी किंमत द्यायला थोडासा म्हणजे मागे पुढे करतोय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं हे नुकसान आहेच। त्याशिवाय लक्झरी बस वगैरे ह्या वाहतूक बंद असल्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिक आहेत, बाकी इतर लॉजवाले वगैरे आहेत, त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। काय काय हॉटेल तर अक्षरशः बंद करावी लागलेली आहेत। म्हणजे फेब्रुवारी मार्च हा आपला सीझनचा टायमिंग असतो तेव्हापासूनची हॉटेल बंद आहेत, ते अद्याप चालू झालेले नाही आहेत। त्यामुळं लवकरात लवकर आणि चांगल्या प्रतीचा रस्ता आम्हाला गणपतीपूर्वी तरी होईल अशी अपेक्षा होती, पण तसं होताना काही दिसत नाही। त्यामुळे शासनाने आपण असं म्हणताय की गणपतीपूर्वी रस्ता होणार होता, मात्र कुठे वाटत नाही, नेमकं कारण काय? नेमकं काय म्हणजे आता सध्या घाटाची जर अवस्था बघितली तर साधारणतः 1-2 दिवसाच्या फरकाने दरड कोसळत आहे। जो संरक्षण भिंत बांधलेली आहे ती सुद्धा काही ठिकाणी ढासळलेली आहे। मग यावरून आम्ही करायचं काय? समजा अचानक वाहतूक आम्ही सुरू जरी केली, उद्या काय झालं तर शासन आम्हाला त्याची भरपाई देणार का? या संदर्भात सगळेच प्रश्न आम्हाला व्यापाऱ्यांना भेडसावत आहेत। आपल्यासोबत काही इथले स्थानिक आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीत घाटाचं काम चालू आहे त्याचा दर्जा पाहता आपल्याला काय वाटतं, घाट सुरक्षित आहे? सुरक्षित नाही आहे. रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे. आता काही ठिकाणी ज्या भिंती घातल्या आहेत, त्या भिंती पण काही ठिकाणी कलंडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याचं महत्त्वाचं म्हणजे एवढा व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे, की वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. व्यापारासाठी जाताना सुद्धा लाँग मार्गाने जावं लागतंय आणि आता त्या परिस्थितीत भुईबावडा घाटामधून जाणं सुद्धा शक्य नाही. अशा परिस्थितीत काही लोकांच्या गाड्या सुद्धा अडकतायत, काही प्रॉब्लेम येत आहेत. आज मालाच्या गाड्या जाणाऱ्या मोठ्या ट्रक आहेत, ते सुद्धा बंद होत आहेत तिथून. तर रस्ताच नाही जायला. आणि अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितलं होतं, की शासनाने सांगितलं होतं, की 1 जुलैपासून घाट चालू करतो. आज ताबाईत घाटाला काही केलेलं नाही म्हणजे आणि जो याचा पर्यायी जो मार्ग दिलेला आहे भुईबावडा, तो योग्य नाही? योग्य नाही आहे. ओव्हरलोड ज्या गाड्या आहेत किंवा लोडच्या गाड्या आहेत, त्या गाड्या येत नाहीत. त्याच्यामुळे आज आम्हाला व्यापाऱ्यांना पूर्णतः म्हणजे वाटच लागलेली आहे। आज एक तर कोरोनानंतर हा परत लागणारा काळ तो परत घाटाने घातलाय। सगळी वाट लागली आहे. काही हॉटेलं बंद झाली आहेत. काही व्यावसायिक आहेत, गाड्यावाले व्यावसायिक आहेत, त्या लोकांना सुद्धा लाँग मार्गाने जावं लागतं, त्याच्यामुळे भाडे सुद्धा काही लोकांना मिळत नाही, कार व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना। अशी परिस्थिती असताना शासन याच्याकडे दुर्लक्ष का करतंय? आणि इथले स्थानिक कोणी कार्यकर्ते किंवा आपले लोकप्रतिनिधी सुद्धा तिकडे लक्ष देत नाहीत। याचं काहीतरी लोकांनी तिथं जाऊन थोडासा विचार करावा लागणार आहे। नियमितता नसायची घाटमार्गावर, जर आपण पाहिलं तर, आणि जर घाटाचा रस्ता जर पाहिला तर आताच्या कंडिशनला त्या घाटमार्गावरून जर वाहतूक झाली, म्हणजे ज्या पद्धतीत आता जर चतुर्थीच्या सुरुवातीला जर घाटमार्ग सुरू झाला तर आपल्याला असं वाटतं की तो घाट सुरक्षित असेल? पूर्णतः धोकादायक असणार. कारण ओव्हरलोड मालाचे ज्यावेळी ट्रक येतील, त्यावेळी वरून दरड कोसळणे आणि खालील भाग खचणे, ह्या 2 गोष्टी वगळता आपण कुठलाही व्यापारी त्या घाटाने येण्याचं धाडस करणार नाही, अन्यथा भुईबावडा मार्ग स्वीकारावाच लागणार. प्रशासन म्हणतंय की तात्काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घाट सुरू करा, मात्र याकडे आपण कसं पाहता? तात्काळ सुरू करणार, पण सुरक्षिततेचा पहिला मुद्दा त्याची सुरक्षितता आहे घाटाची, ही महत्त्वाची आहे. तात्काळ सुरू करून जर व्यापाऱ्यांनी परत अडचणीत येत असतील, परत काही वाहतूक सुरू झाल्यानंतर घाट बंद होणार असेल, तर तो उशिरा केलेलाच परवडेल. घाट मार्गावर जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला जातोय, कोणी तिथे जाऊ शकत नाही अशा पद्धतीचे बोर्ड्स लावलेले आहेत। मात्र त्याकडे कामाचा दर्जा जो आहे याकडे कोण लक्ष देणार, असं देखील एक प्रश्न निर्माण होतो। मात्र आपण एक स्थानिक प्रतिनिधी असतील, इथले आमदार असतील किंवा इथले खासदार असतील, यांच्याशी कधी चर्चा केली आहे का आपल्या मंडळाने किंवा काय अशा पद्धतीने? नाही, आम्ही मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टर आणि गव्हर्नमेंटची लोकं यांच्याशी एक मीटिंग घेतली आणि त्यावेळेला आम्हाला व्यापाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं होतं, की आम्ही मे महिन्यात तुम्हाला रस्ता चालू करून देतो वन लाईन. पण आज काय त्यांनी आम्हाला करायला दिलं नाही आणि आम्हाला तिथे बघायला जायला सुद्धा ते परमिशन देत नाहीत. पुढे गाड्या जायला देत नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याची अडचण येते।
काय आम्हाला तिकडे जायला देत नाही. आज त्या कुठल्या धर्तीचं काम चालू आहे हे बघायला सुद्धा आम्हाला जायला मिळत नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला कोणाकडनं काय हे घ्यावं लागणार आहे का, त्याचं परमिशन घ्यायसाठी काय लागणार आहे काय? ते पण परमिशन आम्हाला शासनाने कोणीतरी द्यावं, की आम्ही ते निदान जाऊन आम्ही बघून येऊ. तर निश्चितच घाट मार्गावर जाण्यासाठी देखील मज्जाव केला जातो, त्यामुळे इथल्या स्थानिकांना या घाटाच्या दर्जाबाबत काही प्रश्नचिन्ह आहेत. मला सांगायचा यापूर्वी वापर केलेला होता, कशा पद्धतीचा घाट आहे आणि सुरक्षित घाट म्हणून देखील यापूर्वी त्याची ओळख होती. मात्र सध्याच्या काळात वाहतूक चालू नसताना देखील घाट कोसळतोय असं आपल्याला कळतंय. काय सांग? मी साहेब स्वतः आता जी संरक्षित मला वाटतं एक 60 ते 70 फुटाची संरक्षित भिंत कोसळली, ती स्वतः जाऊन पाहून आलो. त्यानंतर पाहता बघतो तर आजूबाजूच्या सगळ्या भिंती कलंडलेल्या आहेत आणि ते जसं बांधकाम केलं 100% बोगस काम केलं आहे. आणि त्यांना आम्ही त्या ठेकेदारचे इंजिनियर होते त्यांना पण आम्ही दाखवलं आणि ते बोलत होते की म्हणजे हे काम चांगलं आहे, पण त्याच्यावरती स्टीलमध्ये आतमध्ये स्टील नाही, काय एकदम बोगस. जर घाट चालू झाला तर 100% उद्या मोठमोठे अपघात होणार. हे 100% अपघात होणारच त्यामध्ये. आणि आता जर जबरदस्तीने आपण घाट चालू केला तरी 1 ते 2 वर्ष हा अपघातच लोकांना सहन करावा लागणार. त्यामुळे इकडून येणारे जो पर्यटक असेल किंवा मला वाटतं गुडस्कॅर म्हणजे मालवाहक असेल, त्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या उद्या भुईबावडा घाटाने किंवा फोंडा घाटानेच येणार आहेत. कारण 2 वर्ष तरी मला वाटत नाही घाटाचं काम सुरळीत होईल असं. कारण तो आम्ही त्या ठेकेदाराशी पण म्हणजे परवाशी बोलणं झालं. अतुल रावराणे आमच्या सोबत होते. ते बोलले की असं असं आहे की बाबा काय करणार, तू घाट चालू करणार की नाही करणार. तर अजून आम्ही स्वतः पाहणी केलं तर अजून 2 वर्ष घाट चालू होत नाही. त्यामुळे आम्हाला हे कोरोनानंतर वैभववाडीवरच म्हणजे सगळ्यात दुसरा कोरोना आम्हाला सहन करावा लागतोय. त्यामुळे इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील आणि जातीनिशी लक्ष देऊन हा आमच्या वैभववाडीकरांच्या उपजीविकेसाठी काहीतरी करावं ही आमची एक विनंती म्हणून असेल. काही अजून ग्रामस्थ आहेत, मला सांगा इथला व्यावसायिक आज अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्या भावना आहेत आणि तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? निश्चितपणे व्यापारी तर सगळं अडकलेलाच आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना देखील याचा फटका बसणार आहे. आता व्यापारी सगळे दुःखात आहे आणि कॉन्ट्रॅक्टर हा सुखात आहे असा प्रकार झालेला आहे या ठिकाणी. त्यामुळे ह्या घाट आता 6 महिन्यापासून बंद आहे. जवळजवळ डिसेंबर 2023 पासून हा घाट बंद आहे. तर त्या 6 महिन्यात त्यांनी जो घाट बंद ठेवला तो ही बोगस कामं करण्यासाठी बंद ठेवला होता का अशी एक शंका मनात येते. 248 कोटी रुपये खर्च केलेत या कामासाठी. त्यात पण हे कॉन्ट्रॅक्टरने 40% बिलोनं काम टाकलेलं आहे. मग तो काय दर्जा देणार आहे या कामाला, हा पण विचार करण्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आणि सर्व राजकीय पक्ष आहेत ते सर्व मिळून आम्ही निश्चितपणे एक आंदोलन उभारू आणि या पूर्ण बोगस कामाची चौकशी व्हावी अशी आम्ही एक मागणी करू. तर निश्चितच सिंधुदुर्गला जोडणारा हा घाट मार्ग निश्चितच लवकर सुरू होईल का? आणि या ग्रामस्थांच्या व्यापाऱ्यांचा जो एक कोरोनानंतरचा दुसरा कोरोना अशा पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालंय याला कुठेतरी विघ्नहर्ता हे विघ्न आपल्या पायाशी घालेल का? आणि इथले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन हा नक्कीच जो मार्ग आहे तो सुखकर करतील का, असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय. निश्चितच या आगामी काळात या संपूर्ण घाटमार्गाचं दुरुस्तीचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या चाकरमान्यांना सुखकर प्रवास होईल एवढीच अपेक्षा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.